गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? काय चाललं आहे बाकी? कसा आहे तुमचा आजचा दिवस? काय प्लॅनिंग आज? तुमचा दिवस खूप छान आनंदात जाव. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज थोडा लेटच बाहेर आलो, जरा काम करत बसलेलो. म्हटलं जरा फ्रेश वगैरे होऊया आणि मगच व्हिडिओ करूया. आज पाऊस नाही आहे, पण कामं आहेत. मार्केटला पण जायचं आहे जरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामासाठी पण जायचं होतं, पण त्यांचं होय नाही चाललं. याच्यामुळे ते काय पक्का नाही. सो म्हटलं बाकीची कामं करून घेतो मी. चला, काही कामं आहेत ती करून घेऊया. नाश्ता आज बाहेरनं आणू असा विचार करतो काहीतरी, कारण आज नाश्ता करायचा कंटाळा आला. चहा बिस्किटच खाल्लं, नाश्ता काहीच केला नाही. आणि हा वारा असा सुटला आहे. चल पळव, चल पळव, पळव पळव, बघूया. पळव. चैन पडली, काय पळवणार तू? चल इकडं आहेत. इकडं कुठं? हां, गाडी कुठं लावली मग? जवतला कुठं चाललाय? असेल ना. हां, येऊ का तिथं? नाही, तुम्हाला भेटायला बाजारात चाललेलं तो बघा. चला, आता आपण चाललो आहोत तलाठी कार्यालय कोकिसरेमध्ये. म्हणजे समजा का आहे फक्त कोकिसरीच्या तलाठी कार्यालयात. आणि कधी बाहेर पडलं मी फाटक मिळाल्याने असं कधी होईल तर शपथ. हा बघा, हा एक छोटा मुलगा आहे जो कंटिन्यू ब्लॉग करतो आहे. बाबांचा आहे की आईचा आहे माहीत नाही, पण त्याच्या मोबाईलमध्ये हा कंटिन्यू ब्लॉग करतो आहे फाटकावर थांबल्यापासून. आणि आता फाटक सुटलं आहे तर आता स्पर्धा चालू होईल, पहिलं कोण बाहेर पडतं याची. बघा कशी असते इथं धावपळ. हे बघा, हा बघा बाईकवाला सुटला फास्ट. तो पण जाणार आहे इथेच जवळ, पण त्याचा स्पीड बघा. मी आता व्हिडिओ फास्ट केला आहे, सो एवढं मनावर घेऊ नका. आणि आता आपण चाललो आहे तलाठी कार्यालयामध्ये कोकिसरेच्या. कारण आता आपल्याला तलाठी भाऊ एकच आहेत, त्याच्यामुळे तिकडेच जायचं आहे आपल्याला. आता हा मोरी बांधली, नाहीतर अगोदर ना खूप डेंजर स्पॉट होता हा खरंच. एकदा तर आम्ही शाळेत असताना ना, मी आणि माझा भाऊ म्हणजे सचिन इथलाच आहे, तर इथून जाताना ह्या ब्रिजवरून अक्षरशः खाली उतरून म्हणजे बाहेर गेलेलो, कारण ब्रेकच लागला होता आमच्या सायकलचा. अक्षरशः मरता मरता वाचलेलं. समोर रिक्षात होते आणि आम्ही साईडने कट मारून बाहेर गेलेलो. तो सीन ना त्याच्या पण अजूनही डोक्यात आहे आणि माझ्या अजून डोक्यात आहे. कधी आयुष्यात आम्ही हा सीन विसरू शकत नाही. कारण त्यावेळी कसं असायचं, हेमंत नवरात्री असता यायच्या ना, त्यावेळी आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये साफसफाई करायला जायचो हायस्कूलकडून सगळेजण. आणि जाताना हा घटना घडलेली आमच्यासोबत. आणि मलाही त्यावेळी जे सुचेल ते मी केलं. तो माझ्या मागे बसलेला आणि आमचं दोघांचंही दैव बलत्तर म्हणून आम्ही दोघंजण वाचलो आहे. कारण समोर रिक्षा अचानक आली आणि आम्ही कट मारून अक्षरशः त्या खालच्या गटारातून बाहेर येऊन रस्त्यावर आलो. म्हणजे काय म्हणतात ना, आमचं नशीब खरंच खूप चांगलं होतं त्यावेळी. आणि रस्ता रुंद आहे, आजूबाजूला झाडं, त्याच्यामुळे अचानक कोण समोर येईल ना लक्षात नाही येत. आणि सायकलला त्यावेळी ब्रेक कुठे होते आणि काय. फक्त आम्हाला त्यावेळी हायस्कूलमध्ये असताना मजा एवढंच माहिती. आता ही आहे सिद्धेश्वर शाळा. ही बघा डाव्या बाजूला. इकडे आम्ही स्पर्धा परीक्षा किंवा अदर जे काही इव्हेंट असेल त्यावेळी आम्ही इकडे यायचो. आणि इथे ही जागा आहे ना, तिथे आम्ही मॅच खेळायला यायचो काय. अरे भाऊ, कशाला एवढा ओव्हरस्पीड करतो आहे? एकतर जागा छोटी आहे, का ओव्हरस्पीड करायचं असतं काय माहीत लोकांना. काळजी घ्यावा नो गाडी चालवताना. हे बघ इकडे आहे उजव्या बाजूला तिथे बघितलं ना सिद्धेश्वर मंदिर आहे. आणि डाव्या बाजूला आहेत आता
तळी, इकडे जिवंत पाण्याचे झरे आहेत. हे बघा, हे सिद्धेश्वर मंदिर गेलं आणि ह्या बाजूला डाव्या बाजूला आहेत म्हणजे जिवंत पाणी झरे आहेत. हे बघा. आणि अगोदर इकडे वांगणी शेती व्हायची, त्याच्यामुळे हा भाग खूप छान असायचा. अगोदर शेती वगैरे असं बघायला खूप छान वाटायचं आमच्या लहानपणी. आता कोण करत नाही ती गोष्ट वेगळी. आता डाव्या बाजूला आहे स्थानेश्वराचं स्थान, जिकडे शिवलिंग आहे. आणि इथून पुढे डाव्या बाजूला पुन्हा आहे ग्रामपंचायत. ही बघा. आणि ग्रामपंचायत क्रॉस केले की पुढे आहे गांगोर रावणाचं देऊळ. हे बघा. इथे ना म्हणजे दसराला खूप मजा असायची. आता सांगू नाही शकत की किती मजा असायची, कारण 10-15 मिनटं कमी पडतील 2-3 तास बोलावं लागेल हिच्यावरती, जे आम्ही लहानपणी अनुभवलं आहे. आणि समोर आहे आमचं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर. आणि मला जायचं इथेच बाजूला तलाठी कार्यालयामध्ये. घरी आलो आणि आता सगळं करायचं आहे जेवण. म्हणजे भात वगैरे लावायचा आहे. काय खरं नाही. 2 वाजलेत, गेलो तिकडेच 2-2.5-3 तास गेले. आता जेवण करायचं. असं वाटायला लागलं करून गेलो असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, आता करू. त्याला होऊन जाईल का 15 मिनटाचं काम आहे, जास्त नाही आहे. हे इकडून हे एवढं, इथून हे तेवढं. आणि हाच गोप्रो लावून ठेवला आहे, कारण सगळीकडे ह्याला फिरवणं शक्य नाही होत. आणि हा हँग होतो हल्ली, त्याच्यामुळे म्हटलं हे करूया, गोप्रोच लाव्याने तो इथे लावून ठेवला. चला मग बोलू, आवरून घेतो काम. चला आता हे आपण साफ करून घ्यायचं आहे सगळे हा बाजूचा. आणि इकडे अगोदर जे पाडोत्री होते त्याने बरावी कचरा इकडे ठेवून गेलेले, तर म्हटलं ते साफ करून घेऊया पहिला. त्याच्यामुळे तो आधी पहिला काढला. ते चुली वगैरे फुटलेल्या होत्या, त्यात बॅनर होते, त्यात प्लास्टिक होतं. ते म्हटलं पहिलं ते साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीची साफसफाई करूया. आता थोडीशी जागा केली रान टाकायला माडाच्या मुळात, ते पहिलं केलं. आणि मग आता हळूहळू थोडं रान काढून माडाच्या मुळात टाकत गेलो. मग त्याचंच कुजलं की खत झालं. सो ते पहिलं केलं. आणि ज्या कुंड्या मध्ये होत्या ते एका साईडला लावून घेतल्या. एवढं. पण आता सगळं रान काढून घेतो पहिलं, कारण काय झालं आहे, आता ही जमीन सुकली आहे, सो रान पटापट निघत नाही आहे. त्याच्यामुळे ते रान काढायला खूप वेळ जातो आहे. हे बघा, आता बऱ्यापैकी एक साईडचं पूर्ण होत आलं आहे. पण ह्याच्यात ना छोटे छोटे प्लास्टिकचे कपडे, चॉकलेटचे रॅपर्स वगैरे असं बरंच काही आहे. त्याच्यामुळे ते प्लास्टिक वेगळं, कचरा वेगळा, रान वेगळं असं करावं लागतं आहे. आता ना सगळं प्लास्टिक वगैरे ना जाळायला घेतलं पहिलं, कारण ना प्लास्टिक बघितलं ना की डोकंच आऊट होतं. त्याच्यामुळे पहिलं प्लास्टिक सगळं बाजूला केलं. त्याच्यानंतर ते रान घेतलं, त्यात ते पेटत नव्हतं. मग सगळी सागवानाची पानं गळलेली होती, ते मग सगळं एकत्र केले आणि मग ते सगळं पेटवून टाकलं. हळूहळू ते पेटून जाईल, संपून जाईल. कारण आता प्लास्टिक टाकायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे, कारण यांचा इथे ग्रामपंचायतचा इथे इंडस्ट्रियल वेस्ट नाही आहे. दुसरी गोष्ट मेडिकल वेस्ट नाही आहे ना अदर काही. आणि हे कोणते वगैरे जे आहेत बॅनर वगैरे ते भंगारवाले पण घेऊन जात नाही, त्याच्यामुळे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे म्हटलं पेटवून देऊन टाकूया, संपून जाईल एकदाचा कचरा इथला. सो ह्याला पेटवलं आहे बघा आणि केलं मोकळा. फायनली हे बघा असं साफ झालेला आहे एवढा भाग. अजून थोडासा भाग शिल्लक आहे, तो 1-2 दिवसात करून टाकेल, कारण आता 2-3 दिवसात चिरे यायचे आहेत. तर चिरे वगैरे लावून घेतले की नंतर हा भाग बाकीचा आहे तो क्लिअर करून टाकेल. पण आता अंधार पण पडतो आहे आणि वेळ पण कमी आहे, त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं साफ केलं. बाकीचं उद्या किंवा परवा 2-3 दिवसात हे करून टाकेन. चला, साफसफाई करत तिकडे बसलो
तर म्हटलं आता आवरून घेऊया सगळं. बाकी सगळं आवरलं आहे बऱ्यापैकी. थोडंसं आहे ते उद्या सकाळी नाही, उद्या सकाळी जायचं आहे नादासोबत, त्याच्यामुळे उद्या नाही, परवा, उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी ते फिनिश करून टाकेन तिकडचा भाग. चला, भिजायला झालं घामाने, आवरून घेतो. जेवण काय करायचं नाही आहे आज, भात थोडंसं आवलं काम झालं. चला आवरून घेऊया आता. इथे ना समोर लाईट दिसते ट्रेनची, आणि सगळं आवरलं आहे आता, जेवण वगैरे सगळं आवरलं. म्हटलं तर जरा फेऱ्या मारूया बाहेर, दिवसभरात ना कंटाळा आला. एकतर त्या गेलेलो तलाठी ऑफिसमध्ये, तर तिथेतली गर्दी एकतर असते भरपूर, त्यामुळे वेळ भरपूर जातो. आणि सरकारी काम म्हटलं की ते नियमानुसारच सगळं होतं, त्याच्यामुळे त्यात वेळ हा जाणारच. सो त्यातच आज दिवस गेला माझा. आजचा ब्लॉग तर टाकेनच, त्यात घरापासून ते म्हणजे अगदी आमच्या गावचं मंदिर आहे तिथपर्यंतची सगळी म्हणजे पूर्ण वाटेचा व्हिडिओ बनवला आहे. सो तो नक्की टाकेन. आणि सॉरी, टाकेन नाही, टाकला आहे, नक्की बघा. चला आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे. आईला झोपायला दिला, तिचा डायपर वगैरे घातला, तिला फ्रेश वगैरे करून झोपवलं. आणि आता इकडे ना बऱ्यापैकी वातावरण थंड झालेलं आहे, म्हणजे थंडी पडायला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी. पण पाऊसही लागतो, त्याच्यामुळे दिवसा थोडंफार गरम होतं, पण ठीक आहे. हल्ली 2-3 दिवस वातावरण जरासं म्हणजे काल आणि आजचं वातावरण जरासं थंड जाणवतं आहे. सकाळी पण थंड असतं. थोडक्यात काय, रात्री फॅनची गरज लागत नाही आहे, एवढंच. एवढं पण थंडी नाही पडली, पण लवकरच पडली पाहिजे. दिवाळी पण होऊन गेली, थंडी पण गरज आहे, कारण आंबा काजू मोहरायचा तो थंडी पाहिजे. चला आता पावल्या झाल्या करून आहेत, आता घरात जाऊन झोपायला घेऊ. आणि आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.